मित्रांनो, कोणतंही ठिकाण किंवा परिसराच्या प्रगतीचा आलेख ठरवताना प्रामुख्यानं बघितलं जातं त्या ठिकाणचं नगर नियोजन. म्हणजेच त्या ठिकाणची नागरी वस्ती कशी वसली आहे, तिथं पक्के रस्ते, ड्रेनेज व्यवस्था, फुटपाथ, पथदिवे, उद्यानं, मैदानं, समूह संकुल या गोष्टी आहेत का? तसंच ती नागरी वस्ती कशी वसली याचा सुद्धा विचार केला जातो. थोडक्यात सांगायचं झाल्यास या पायाभूत नागरी सुविधांवरूनच त्या परिसराची प्रगती मोजली जाते. आता आपल्याकडे गंमत अशी आहे की हे अगदीच बेसिक गोष्ट जी आहे तिच्याकडं सुरुवातीपासूनच दुर्लक्ष झालं आहे. जर तुम्ही तुमचं गाव, शहर किंवा परिसरात आजूबाजूला बघितलं तर तुम्हाला ही गोष्ट लक्षात येईल. नगर नियोजनाकडे दुर्लक्ष केल्यानं आज अनेक ठिकाणी गावं, शहरं बकाल झाल्याचं चित्र बघायला मिळतंय. बरं, आता हे सगळीकडेच झालंय का? सगळीकडेच नकारात्मक चित्र आहे का? तर नाही. भारतात अशी अनेक शहरं, गावं आणि नागरी वस्त्या आहेत ज्या अतिशय नियोजनबद्ध पद्धतीनं विकसित करण्यात आल्यात. आणि या नागरी वसाहती आज राहण्यासाठी सर्वोत्तम ठिकाणं आणि तिथल्या नागरिकांचं जीवनमान उंचावणारी केंद्र बनलीत. नवी मुंबई, चंदीगड, बारामती, सिडकोनं विकसित केलेल्या वसाहती आणि शहरं ही याची सर्वोत्तम उदाहरणं आहेत. याचा अर्थ काय आहे? तर आपण हे करू शकतो. आपण चांगली शहरं विकसित करू शकतो. मात्र यासाठी खरी गरज आहे राजकीय आणि सामाजिक इच्छाशक्तीची. राजकीय आणि सामाजिक इच्छाशक्तीच्या माध्यमातून आपण चांगल्या नागरी वसाहती निर्माण करू शकतो. आता यासाठी काय करावं लागेल? सरकारनं अगदी गाव पातळीपासूनच नगर नियोजन बंधनकारक केलं पाहिजे. गावं, शहरं आणि महानगरांना लागून असलेल्या जमिनींवर भविष्यातील विस्ताराच्या दृष्टीनं लेआउट टाकणं, त्यामध्ये आधीच रस्ते, ड्रेनेज, उद्यानं, मैदानं यांची जागा ठरवून देत त्या लेआउटनुसारच या जमिनींवरील प्लॉट्सची खरेदी विक्री करणं, हे झालं सरकारचं. आता समाज व नागरिक म्हणून आपलं काम काय? तर आपण कुठंही भूखंड वा जमीन घेताना त्या ठिकाणी या सर्व पायाभूत सुविधा आहेत का, योग्य लेआउट आहे का, हे बघून जर या सुविधा असतील तरच भूखंड वा जमिनीची खरेदी करणं. पायाभूत सुविधा नसलेल्या ठिकाणी भूखंड घेऊन उगाचच बाजारात महागाईचा फुगा वाढवण्यापेक्षा योग्य सुविधा असलेल्या ठिकाणीच गुंतवणुकीची मानसिकता जर समाजात तयार झाली तर आपोआपच गाव पातळीपासून तुम्हाला सुंदर नियोजित वसाहती दिसतील. याचा परिणाम काय होईल? तर यामुळं तिथं राहणाऱ्या लोकांचं जीवनमान उंचावेल. सुविधायुक्त नागरी वसाहतीतील वास्तव्यामुळं लोकांचा रोजचा वेगवेगळ्या प्रकारचा त्रास कमी होईल आणि त्यांचा हॅपीनेस इंडेक्स वाढून देशसुद्धा सुंदर होईल.